हॅलो फ्रेंड्स, मध्ये आपलं स्वागत आहे। तर आज बघा, आपण मागच्या व्हिडिओमध्ये गोल्ड साडीची इथे कटिंग आणि स्टिचिंग बघितली। आज आपण त्याच मापासाठी इथे झटपट असं ब्लाऊज शिकणार आहोत। जे नवीन शिकताय, अगदी सुरुवात जे करताय, ज्यांना मशीन चालवता येतं पण ब्लाऊज शिवता येत नाही, त्यांना सुद्धा हा व्हिडिओ जमणार आहे, खास त्यांच्यासाठी। तर इथे आपण मेन फॅब्रिक घेतलंय साडीचं, आणि जे साडीतून साईडला आपलं अस्तर शिल्लक होतं, मागच्या व्हिडिओची लिंक मी तुमच्यासोबत ज्यांनी बघितली नाही त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक शेअर करेन, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आपल्याला 2 मीटर मध्ये आपण साडी आणि इथनी पीस जेवढा कापड आहे आपण ब्लाऊज कट करणार आहे। तर याला आता आपण डबल, त्यानंतर 4 कापड द्यायची, आपल्याला घडी घालायची। आता बंद बाजूपासून मी याला माझ्याकडून ठेवून घेते। तर बघा, आता याचं मेजरमेंट टाकताना आधी तर आपल्याला ब्लाऊजची हवी इथे उंची, पण या पॉइंटला आपण याला एका लेवल मध्ये सरळ तुम्ही आधी ड्रॉ कर, पाठीमागचा आणि पुढचा दोघी पार्ट आपण एकत्र कट करणार आहोत। तर इथे जी याची ब्लाऊजची जी तयार उंची असणार आहे ती असणार आहे आपली वाली, तयार ब्लाऊजची उंची आपली असणार आहे 11। यात आपण घेऊया 12 इंचावरती, म्हणजेच की 1 इंच एक्स्ट्रा। तर 11 वर्षासाठी आपण ब्लाऊज इथे स्टिच करणार आहोत। तर शोल्डरचं माप घ्यायचं आपल्याला इथे 5 इंचावरती, मुंढेची उंची आपण या पॉइंट पासून घेतोय 5.5 इंचावरती। थोडं आपण जे माप आहे त्यापेक्षा थोडं आपण मार्जिन इथे एक्स्ट्रा घेणार आहोत, जेणेकरून ब्लाऊज हे थोडं वाढतं असणार आहे। तर चेस्ट घेर आहे आपला इथे 24 इंचाचा, तर 6 याचा चौथा पार्ट आहे, आणि यात परत आपण मार्जिन घेतोय 2 इंचाची। जसं की मी तुम्हाला म्हटले, आपण थोडं माप इथे वाढतं ठेवणार आहोत। आता यात बघा, पुढची जी गोलाई द्यायची ती पूर्ण 1 इंच न देता 1 लाई जस्ट 2 लाईन कमी एवढी आपण पुढची गोलाई देणार आहोत। पाठीमागची जी गोलाई देणार आहोत ती 1.25 इंचावरती 1 आणि जस्ट 2 लाईन हे आपण पाठीमागची इथे गोलाई देणार आहोत। तर बघा, आता उंची वेगळी, मी कमरेची वेगळी उंची न टाकता इथे जशी आहे तेवढी आपण इथे कमरेचं मेजरमेंट टाकणार आहे। फक्त फिटिंग मध्ये आपण याची जी आपला पोटाचा घेर आहे त्यानुसार आपण याची फिटिंग टाकणार आहोत। बाकी चेस्ट वाईजच मी याला सरळ ड्रॉ करून घेतले। आता इथे गळ्याचा घेरा, पुढचा आणि पाठीमागचा गळ्याचा घेरा सेमच असतो। गळ्याचा घेरा आपण इथे 2 वरती गळ्याचा घेरा घेतलाय। पाठीमागचा जो आपला गळा असणार आहे, पाठीमागचा गळा मी इथे 8 इंचावरती घेतेय, आणि पुढचा जो गळा असणार आहे तो आपला असणार आहे इथे 1.5 इंचावरती। तर बघा, आता या पॉइंटला आधी तर तुम्ही एक बॉक्स बनवून घ्या, जे नवीन शिकताय त्यांच्यासाठी या पद्धतीने, आणि याला आपल्याला घ्यायची हलकीशी गोलाई। तर बघा, आपला पुढचा आणि हा आपला पाठीमागचा गळा इथे ड्रॉ करून झालाय। आता याच्यामध्ये बघा, टक्स साठी सांगेन मी तुम्हाला, पुढचा आणि पाठीमागचा जो टक्स आपला येणार आहे तो या पॉइंट पासून मी इथे घेतेय 1.5 इंचावरती। 2.5 इंचावरती उभा जो टक्स असणार आहे तो पण आपला या पॉइंटला, पाठीमागचा जो टक्स आहे तो मी घेते या पॉइंटला 3 इंचावरती। पाठीमागचा टक्स आपण घेतोय 3 इंचावरती। सेम मेजरमेंट आता फ्रंटचा जो आपला टक्स असणार आहे तो मी या पॉइंटला घेते 4 इंचावरती। पुढचा टक्स आपण घेतोय 4 इंचावरती। लक्षात घ्यायचंय, मी टक्स एकत्र ड्रॉ केली, फक्त पुढचा आपला आहे 4 इंचाचा, थोडा आपण इथे वाढवून घेतलाय। बाकी मेजरमेंट पूर्ण आपलं इथे ड्रॉ करून झालंय। आता याला आपण कट करून घेऊया। टक्सवाल्या पॉइंटला इथे एक कट लावूया, जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की आपण टक्स कुठे टाकायचा। तर आधी तर आपण पाठीमागचा जो पार्ट आहे तो आपण इथे कट करतोय। तर बघा, आता या पॉइंटला आधी जो आपला एक पार्ट आपण इथे साईडला ठेवून घेऊया, हा आपला पाठीमागचा पार्ट आहे। फक्त याची जे तो आपण गळ्याची इथे कटिंग करून घेऊया 8 इंचावरती। हा जो आपला आता पाठीमागचा जो गळा आहे याला आपल्याला गळ्याची कटिंग करून घ्यायची आहे। तर हा आपला पाठीमागचा गळा या पद्धतीने। आता पाठीमागचा गळा आपला इथे रेडी आहे। आता पुढचा जो गळा आहे ते या पॉइंट आपण करायचं काय,
जो आपला पुढच्या गळ्याची कटिंग करायची आणि जी आपली मुंड्याची गोलाई आहे ती आपल्याला इथे कमी करून घ्यायची. तर हा आपला पुढचा पार्ट. आता पुढचा आणि पाठीमागचा पार्ट आपला इथे कट करून झालाय. आता जिथे तुम्ही बघत असाल अस्तरामध्ये मी कापड इथे जॉईन केलंय. तर हा काय जॉईन केलाय कारण आपल्याला इथे स्लीवची कटिंग हवी. तर स्लीवसाठी माझ्याकडे जी आपली अखंड इथे पट्टी राहिली आहे, जी आपली उंचीमधून निघाली आहे, हिला परत आपण या पद्धतीने 4 कापडामध्ये हिची घडी घालायची आहे आणि बंद बाजूपासून स्लीवची उंची टाकायची. तर स्लीवची जी उंची आहे ती साधारण या पॉइंटला 4 तयार येईल. आपला अस्तरचा ब्लाऊज आहे. तर यात आपण एक्स्ट्रा न घेता जेवढा कापड आहे तेवढा मी इथे घेते. दंडघेर आपला आहे या पॉइंटला बघा एक 8 इंचावरती. तर याचा निमा पार्ट टाकायचा 4 वरती आणि इथून पुढे 1.5 इंचची मार्जिन. आता इथूनच पुढे काखेतलं मेजरमेंट टाकायचं एक साधारण 2 इंचावरती तिरकसं. तर इथून मुंड्याची जी गोलाई आहे ती घ्यायची. मुंड्याची गोलाई आहे 6 इंचावरती. तर 6 वरती एक पॉइंट द्यायचा आहे आणि इथून पुढे 1.5 इंचची मार्जिन. या पॉइंटला आता या पद्धतीने आपली स्लीव पण आता लहान साईजसाठी कट झाली. तर जे मी जसं की तुम्हाला मगाशी म्हटली ज्यांना मशीन चालवता येतं पण अजिबातच इथे कटिंग विषयीची माहिती नाही तर त्यांच्यासाठी अतिशय बेसिक इथे ब्लाऊज आपण अस्तरावरती या पॉइंटने बघा पूर्ण आपण इथे कट केलंय. एक शॉर्टकट आपण इथे ब्लाऊज लावून बघूया. हा आपला पाठीमागचा पार्ट असणार आहे, हा आपला पुढचा पार्ट असणार आहे. यात हवं तर तुम्ही आय हुक पाठीमागे किंवा पुढे दोघे पॉइंटला इथे लावू शकतात. आणि ही जी आपण स्लीव कट केलेली जॉईन केलेला जो आपला हा पार्ट आहे हे आपले दोघे पॉइंटचे आपण या पद्धतीने इथे स्लीव कट केले. तर बघा या पद्धतीने झटपट ब्लाऊज आपण इथे कट केले. आता जसं आपण अस्तरावरती कट केले तसंच आपल्याकडे मेन फॅब्रिक आहे. याला काय करायचं फक्त आपल्याला ठेवून आहे तसं इथे कट करायचं. कुठल्याही प्रकारचं एक्स्ट्रा आपण कटिंग करायची नाही.